नमस्कार, सी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहुयात आजच्या ठळक घडामोडी. चिंचणी वांगी येथील घरफोडी चोरी करणारा ताब्यात. एक गुन्हा उघड. 2,71,950 रुपयांचा मुद्देमाल जप्त. चिंचणी वांगी येथील घरफोडी चोरी करणारा रचित उर्फ डोक्या इन्कलाब काळे, वय वर्ष 20, राहणार हनुमाननगर, ईश्वरपूर, तालुका वाळवा, यास ताब्यात घेतला. त्याच्याकडून घरफोडी चोरीतील 2,71,950 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांनी पार पाडली आहे. गुन्ह्याची थोडक्यात हकीकत अशी आहे की वरिष्ठांच्या सूचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील एक पथक तयार करून घरफोडी चोरी करणाऱ्या संशयित इसमांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याकरिता सूचना दिल्या. त्या अनुषंगाने पथक चिंचणी वांगी पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याचा तपास करीत असताना तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपी रचित उर्फ डोक्या इन्कलाब काळे याचा या गुन्ह्यात सहभाग असल्याचं दिसून आलं. त्याच्याकडे वेळोवेळी बोलावून तपास केला असता रचित काळे याने वाजगाव येथील सुमन बाबूराव माने, वय वर्ष 78, यांचं घर फोडून गुन्हा केला. या गुन्ह्यात MH16 DQ 4291 ही युनिकॉर्न मोटारसायकल गाडीचा वापर केला असून घरफोडी चोरीत मिळालेली रोख रक्कम वैयक्तिक कामाकरिता खर्च केली. मात्र चोरी करून मिळालेल्या सोना चांदीचे दागिने त्याने हजर केले. लागलीच हजर केलेला मुद्देमाल आणि गुन्हा करताना वापरलेली मोटारसायकल पुढील तपासाकामी पंचासमक्ष जप्त करून सदर आरोपी यांनी जप्त मुद्देमाल पुढील तपासाकामी चिंचणी वांगी पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला. याचा पुढील तपास चिंचणी वांगी पोलीस ठाणे करीत आहेत. सदरचा आरोपी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यामध्ये यापूर्वी गुन्हे दाखल आहेत.